नमस्कार मैत्रिणींनो, आपल्याकडे आज आपण बघणार आहोत हॉटेलमध्ये मिळतात ना अगदी तसे बटर नान पण गव्हाच्या पिठाचे। ह्यामध्ये गव्हाचं पीठ मी एक मोठी वाटी घेतलं आहे आणि अगदी अर्धी वाटी म्हणजे कमी प्रमाणात मी ह्यामध्ये मैदा वापरणार आहे। ह्यामध्ये बेकिंग सोडा 1 चमचा आणि खाण्याचा सोडा 1 चमचा, अर्धी वाटी दही घेतलं आहे आपण। घरातील जे दही असतं थोडंसं आंबटसर ते दही घ्यायचं। त्यानंतर 1 चमचाभर मीठ घालून आपण आता पीठ मळण्यासाठी सुरुवात करणार आहोत। पिठाला सगळीकडे सोडा वगैरे लागण्यासाठी म्हणून मी पिठामध्ये आधी सर्व साहित्य छान असं मिक्स करून घेतलं हाताने। आपण आता पीठ मळण्यासाठी सुरुवात करूया। पीठ एकदम आपल्याला घट्ट प्रमाणात मळायचं आहे, अगदीही सैलसर असं मळायचं नाही, नेहमीच्या आपण जसं चपात्यांना मळतो तसं। ह्यासाठी थोडंसं पीठ घट्टच मळावं। पीठ आता मळून झालं आहे, बघू शकता तुम्ही। मी अगदी कमी पाण्यात छान असं पीठ मळून घेतलं आहे। आता पीठ वारंडलं जाऊ नये म्हणून मी त्याला तेलाचा हात लावून घेतेय आणि एखादा रुमाल वगैरे आपण ओला करून एक अर्धा ते पाऊण तास पीठ आपण त्यामध्ये भिजत ठेवणार आहोत। बघू शकता अर्धा ते पाऊण तास झाला आहे, पीठ आपलं छान मळलं होतं आणि ते फुगलंही छान आहे। आपण आता त्याचा एक गोळा तयार करून घेऊ। त्यासाठी मी एक पारी तयार केली आणि त्यामध्ये फूग निर्माण होण्यासाठी म्हणून आतून तेल लावून घेतलं आणि हलक्या हाताने त्याचा गोळा तयार करून घेतला। आपण आता पोळपाटवर थोडंसं कमी प्रमाणात पीठ लावून घ्यायचं, कारण आपण पिठामध्ये गोळाही छान असा बुडवून घेतला आहे आणि त्याची अशी लंबट गोल आकाराची रोटी लाटून घ्यायची। ही हाताने केली तरीही चालू शकते, जास्त ही पातळ करायची नसते। आता तुम्ही ह्याला तूप किंवा बटर असेल तर, नाहीतर तेलही लावू शकता। मी ह्या रोटीला तूप लावून घेतलं आहे आणि आपल्याकडे जर कांद्याचं बी असेल तर ते कांद्याचं बी असं छान असं पसरून घ्यायचं आणि त्यामध्ये कोथिंबीरही पसरून घ्यायची। मी एका वेळेला 2 लाटून घेतले आहे, कारण कसं होतं हे भाजण्यासाठी थोडासा वेळ लागणारच आहे, त्यामुळे एखाद्या वेळेला 2 लाटून घ्यावेत आणि ह्याला थोडंसं काटे चमच्याने टोचण्या मारून घ्यायच्या। त्यामुळे काय होतं, पराठा आपला फुगला जाणार नाही आणि त्याला व्यवस्थित असा तो भाजला जाईल। आपण आता ह्याला पलटीच्या साईडने पाणी लावून घेऊ, त्यामुळे काय होईल, तव्याला तो चिकटला जाईल। तवा तापत ठेवला होता, आपण आता त्याला पराठा छान चिकटून घेतला आहे। त्याला वरच्या साईडने थोडेसे तूप लावून घेऊया आणि पलटी करताना छान असा माझा तो तव्यावरच नान पडला आहे, त्यामुळे मी तो आपला जो चिमटा असतो ना त्याने छान असा भाजून घेतला। बघू शकता आपला बटर नान तयार झाला आहे। कशी वाटली रेसिपी?